आणि इंदापूर आणि 35% कुणाला आपल्याला. आणि आपण माड जोरात काय ते त्यांचं गाणं आहे, घडव्याचं गाणं कोणतं आहे, राष्ट्रवादी पुन्हा. हा ठीक आहे, पुन्हा तुम्हाला देऊ पण आले, पण आमचं काय, आम्हाला 35% तुम्हाला 65% आता हे किती वर्ष चालणार. त्यामुळे अध्यक्षपद आम्हाला एकदाच आले आयुष्यात, ते पण का रिझर्वेशन होतं म्हणून, कुणाच्या नावा निमित्ताने, ट्रायबलच्या. त्याचा अजून एकदाही अध्यक्षपद पुणे जिल्ह्यातून उत्तरेला आलेलंच नाही. खूप गंभीर बाब आहे ही. तुम्ही म्हणता की आम्ही बालक आहोत, आम्ही सर्वांना बरोबर जाऊन काम करतो, आम्ही सर्वांगीण विकास करतो. मला सांगा, घरामध्ये समजा आई ज्या वेळेला मुलांना वाढते ताटामध्ये, ते काय भेदभाव करते का? कुठली आई भेदभाव करते? कुठलीही आई मुलांना, भले ती आता आज कमी मुलं समजा, कोण 1 मुलाचे, कोण 2 मुलाची आई, पण पूर्वी 8-8 मुलं असायची. हो, 8-8, 7-7, 6-6, 5-5 मोठं कुटुंब असायचे. पण गरीबातल्या गरीबात घरामध्ये सुद्धा कधीही भेदभाव झाला नाही. आज तुमच्या हातामध्ये सत्तेच्या छाव्या जनतेने वारंवार दिल्या आहे आणि तुम्ही एवढा मोठा फरक केला. 65% निधी तुमच्याकडे दरवेळेला, 35% आमच्याकडे. आज आमच्या एवढ्या सगळ्या समस्या आवासून बसलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की आम्हाला अध्यक्षपद कधीच तुम्ही दिलं नाही. ओपनचं अध्यक्षपद द्यायला पाहिजे होतं ना आतापर्यंत. साहेब, अजूनपर्यंत एकदाही अध्यक्षपद ओपनचं आम्हाला आलेलं नाही. का दिलं नाही? एखादी सक्षम महिला का दिले नाही? मला आता असे स्वप्न पडतात. मला स्वप्न पडले कधी खरी पण होतं ना वाणी साहेब. मला आमदारकीची स्वप्न पडली, खरी झाली की नाही? मी नवीन आल्यावर म्हटलं मला आमदार व्हायचे. लोक, माझ्या जवळचे लोक ढेकळात पडून हसायचे. अरे म्हटलं, या फार येडा माणूस आला बा, फार येडा माणूस मुंबईचा, हा म्हणतो आमदार व्हायचं. पण ते स्वप्न पडले.